विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समासाविषयी माहिती पाहू. तर समास म्हणजे काय? तर शब्दाचं एकत्रीकरण. शब्दाच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात. आणि शब्दाच्या अशा एकत्रीकरणाने जो एक शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. म्हणजे एकत्रीकरणाला समास आणि एकत्रीकरण झाल्यानंतर जो एक शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. आता हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून सांगतो. या फोड करण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. जसं आता बटाटेवडा हा सामासिक शब्द आहे. आता हा कोणत्या शब्दापासून तयार झाला? बटाटे घालून तयार केलेला वडा. आता या 4-5 शब्दाचं एकत्रीकरण जेव्हा झालं तेव्हा बटाटेवडा हा सामासिक शब्द तयार झाला. आणि या बटाटेवड्याचं समजा आपल्याला विग्रह करायचा झाला तर विग्रह आपण करताना काय त्याची फोड कशी होणार? बटाटे घालून तयार केलेला वडा किंवा पुरण घालून तयार केलेली पोळी, पुरणपोळी. आता पुरणपोळी हा सामासिक शब्द. आता याचं जर विग्रह करायचा झाला तर पुरण घालून तयार केलेली पोळी. तर अशा प्रकारे म्हणजे शब्दाच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आणि शब्दाचं एकत्रीकरण करून जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. आणि त्या सामासिक शब्दाची जेव्हा आपण फोड करतो तेव्हा त्याला विग्रह असे म्हणतात. त्याच्यानंतर या समासाचे प्रकार. समासाचे प्रकार तसे 4 आहे: अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. आता याच्यामध्ये तत्पुरुष समासामध्ये अनेक प्रकार आहे: विभक्ती, अलुक, उपपद, नत्र, कर्मधारय, द्विगु आणि मध्यमपद, लोपी. त्याच्यानंतर द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहे: इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आता हे जे समासाचे जे प्रकार आहे ते कसे पडतात? तर समासात कमीत कमी 2 शब्द किंवा 2 पदं असतात. ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा सामासिक शब्द तयार होतात. आता या 2 पदापैकी कोणत्या पदाला वाक्यामध्ये अधिक महत्त्व आहे यावरून समासाचे प्रकार ठरवण्यात येतात. आता ज्या वेळेला पहिलं पद महत्त्वाचं असते त्यावेळेला अव्ययीभाव समास होतो. ज्या वेळेला दुसरं पद महत्त्वाचं असते त्यावेळेला तत्पुरुष समास होतो. आणि दोन्ही पदे जेव्हा महत्त्वाचे असतील तेव्हा द्वंद्व समास होतो. आणि दोन्ही पदे जेव्हा महत्त्वाचे नसतात आणि तिसऱ्याच पदाचा जेव्हा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो. आता आपण एक एक समास पाहू. अव्ययीभाव समास. आता जेव्हा समासातील पहिलं पद महत्त्वाचं आणि अशा या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो तेव्हा अव्ययीभाव समास होतो. जसं उदाहरण पहा, आजन्म म्हणजे जन्मापासून. आता या ठिकाणी आ हा अव्यय आहे. या ठिकाणी पहिलं पद म्हणजे पहिलं पद हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अव्ययीभाव समास आपण म्हणू. आजन्म जन्मापासून, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, प्रतिदिन प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला. या उदाहरणामध्ये आ, यथा, प्रति हे संस्कृतमधील उपसर्ग आहे. पण संस्कृतमध्ये उपसर्गांना अव्यय असे म्हणतात. आता हे उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले वरील शब्द हे सामासिक शब्द आहे. म्हणजे आता या ठिकाणी जे सुरुवातीला म्हणजे पहिलं पद हे अव्यय आहे आणि अव्यय असल्यामुळे या शब्दांना अव्ययीभाव समास असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जे काही आजन्म, यथाशक्ती, प्रतिदिन, प्रतिक्षण या सगळ्या सामासिक शब्दांना अव्यय लागलेला आहे. म्हणजे अव्यय म्हणजे कोणतं? आ, यथा, प्रतिदिन आणि प्रति आणि प्रति. आता त्यामुळे पहिलं पद अव्यय असल्यामुळे याला अव्ययीभाव समासही म्हणतात. आणि हे पहिलं पद कसं असते? महत्त्वाचं असल्यामुळे हे जे काही सामासिक शब्द आहे या सामासिक शब्दांना अव्ययीभाव समास असे किंवा या शब्दाचा समास जो आहे अव्ययीभाव समास आहे. त्याच्यानंतर दुसरा जो समास आहे तत्पुरुष समास. ज्या समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरण तोंडपाठ, तोंडाने पाठ. या ठिकाणी ने हा विभक्ती प्रत्यय घातलेला आहे. तर या ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं आहे. कमरपट्टा म्हणजे कमरेसाठी
पट्टा. आता या ठिकाणी असे जर शब्द असतील ज्या शब्दामध्ये सामासिक शब्दामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असेल अशा समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. त्याच्यानंतर कर्मधारय समास. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत, आता विभक्ती तुम्हाला माहीत आहे, प्रथमा द्वितीया तृतीया पंचमी षष्ठी संबोधन वगैरे, तर यामध्ये प्रथम जे विभक्तीमध्ये जर ते दोन्ही पदं जर असेल तर अशा वेळेला तेव्हा कर्मधारय समास होतो. आता या ठिकाणी घनश्याम म्हणजे घनासारखा श्याम. आता यातील शक्यतो पहिले पद हे विशेषण असून दुसरे पद हे नाम असते. आता यातील दोन्ही पदातील संबंध विशेषण आणि विशेष्य किंवा उपमान आणि उपमेय अशा स्वरूपाचा असतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कर्मधारय समास होतो. जसं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, रक्तचंदन रक्तासारखे चंदन. चंदन आहे पण कसे आहे, रक्तासारखे आहे, म्हणजे चंदनाला रक्ताची उपमा दिलेली आहे. मुख कमल म्हणजे मुख हेच कमल, म्हणजे मुख आहे पण कसे आहे, कमलासारखे आहे, म्हणजे उपमेय आणि उपमान अशा प्रकारचं त्या ठिकाणी संबंध असतो, अशा प्रकारचं स्वरूप असते आणि त्याच्यामुळे असे जे काही सामासिक शब्द असतात अशा सामासिक शब्दाचा समास हा कर्मधारय समास असतो. त्याच्यानंतर द्विगु समास. ज्या कर्मधारय समासातील पहिलं पद हे कसं असते, संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. आता या ठिकाणी उदाहरण, पंचवटी 5 बळांचा समूह, नवरात्र 9 रात्रींचा समूह, चातुर्मास 4 मासांचा समूह, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह, सप्ताह 7 दिवसांचा समूह, 12 भाईंचा समूह. आता या सर्व शब्दांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पहिलं पद हे संख्या विशेषण आहे आणि त्याच्यामुळे पहिलं पद जर संख्या विशेषण असेल तर त्या ठिकाणी त्या सामासिक शब्दाचा समास होतो द्विगु समास. त्याच्यानंतर द्वंद्व समास. या द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे महत्त्वाचे असतात, समान दर्जाचे असतात, त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. आणि हे जे शब्द आहे, हे जे पद आहे, हे आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययानी ही पदे जोडलेली असतात. आता या द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहे. पहिला प्रकार इतरेतर द्वंद्व समास. आता या ठिकाणी समासाचा विग्रह करताना समजा आणि किंवा आणि व या उभयान्वयी अव्ययाचा जर वापर केला असेल तर अशा वेळेला इतरेतर द्वंद्व समास होतो. जसं आता उदाहरण पहा, आई बाप, आई आणि बाप, हरी हर, हरी आणि हर, हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. आता या ठिकाणी हे दोन्ही शब्द आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आणि दोन्ही पदाला सारखंच महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास. आता या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा या उभयान्वयी अव्ययाचा जर वापर होत असेल केला असेल तर अशा वेळेला वैकल्पिक द्वंद्व समास होतो. जसं आता खरे खोटे, खरे किंवा खोटे या ठिकाणी हे जे दोन्ही शब्द आहे परस्पर विरोधी असतात. हे दोन्ही शब्द किंवा याच्याने जोडलेले आहे. 3-4, 3 किंवा 4, बरे वाईट, बरे किंवा वाईट, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, सत्य सत्य, सत्य किंवा असत्य. आता या ठिकाणी हे सगळे शब्द जे आहेत त्याचा विग्रह करताना किंवा याने जोडलेले आहे आणि समजा किंवा शब्द जेव्हा विग्रह करताना जोडला जातो तेव्हा त्या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास होतो. आणि वैकल्पिक द्वंद्व समासाचे जे काही शब्द असतात, हे जे काही पद असतात हे सहसा परस्पर विरोधी असतात. जसं सत्य असत्य, खरे खोटे, बरे वाईट. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. आता या समाहार द्वंद्व समासाचा विग्रह करताना वगैरे या शब्दाचा वापर केला जातो. जसं त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश होतो. समावेश म्हणजे काय, समाहार होतो. त्या अशा सामासिक शब्दांना समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. जसं आता मीठ भाकर आणि इतर पदार्थ जे काही चटणी कांदा जे काही असेल ते, म्हणजे मीठ भाकर व इतर खाद्यपदार्थ असं, किंवा चहा पाणी वगैरे, किंवा चहा पाणी आणि इतर नाश्त्याचे पदार्थ, भाजीपाला वगैरे किंवा इतर पालेभाज्या,
केर कचरा, केर कचरा वगैरे, किंवा केर कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू. तर असा एकाच जातीच्या इतर पदार्थाचे त्याच्यामध्ये समावेश होतो, समाहार होतो. अशा वेळेला त्या शब्दांना समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे बहुव्रीही समास. आता या ठिकाणी बहुव्रीही या समासात, या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. नीळकंठ आहे, नीळकंठ या शब्दापासून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. जसं पहा, निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे कोण? शंकर. म्हणजे या ठिकाणी नीळकंठ हे शंकर या तिसऱ्याच नामाचे विशेषण आहे. आता दुसरा शब्द आहे पितांबर. पितांबर हा सामासिक शब्द कर्मधारय समासामध्ये आहे असे पण आपण म्हणू शकतो, कारण त्याचा विग्रह जर पिवळे असे वस्त्र जर आपण केलं तर ते कर्मधारय समासामध्ये होईल. पण त्याचा विग्रह जर आपण पिवळे आहे अंबर म्हणजे वस्त्र ज्याचे असा तो म्हणजे कोण? विष्णू. म्हणजे दोन्ही पदापेक्षा तिसऱ्याच पदाचा जेव्हा आपल्याला बोध होतो अशा वेळेला बहुव्रीही समास होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला या परीक्षेमध्ये किंवा 10वीच्या परीक्षेमध्ये 3च समासाचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये कर्मधारय समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास. बरोबर आहे. आता या कर्मधारय समास म्हणजे काय की दोन्ही पदं कशी असते? प्रथमा विभक्तीमध्ये. दोन्ही पदे समजा प्रथमा विभक्तीमध्ये असेल तर अशा वेळेला कर्मधारय समास. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे द्विगु समास, म्हणजे पहिलं पद जर संख्या विशेषण असेल अशा वेळेला त्याचा द्विगु समास होईल. आणि द्वंद्व समासामध्ये काय दोन्ही पदे महत्त्वाची असतात, पण आणि किंवा वचा वापर करून जर त्याचा विग्रह केला असेल तर इतरेतर समास, आणि किंवाचा वापर केला असेल तर वैकल्पिक द्वंद्व समास, आणि वगैरे या शब्दाचा म्हणजे विग्रह करताना वगैरे या शब्दाचा जर वापर केला असेल अशा वेळेला समाहार द्वंद्व समास होतो. आता हे या परीक्षेमध्ये किंवा पेपरमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाईल तर त्याचा आपण एक नमुना म्हणून आपण पाहू. तर पुढील सामासिक शब्द व त्याचे प्रकार यांच्या जोड्या लावा. आता एका रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलेले आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये समास दिलेले आहे. आता अशा वेळेला आता तुम्हाला त्याचा काय करायचं आहे, त्या शब्दाचा सामासिक शब्दाचा योग्य समास ओळखून त्याच्यासमोर तुम्हाला लिहायचं आहे. तसं नवरात्र. आता नवरात्र या ठिकाणी नव आणि रात्र हे दोन पद आहे. तर याच्यामध्ये पहिलं पद कसं आहे? संख्या विशेषण आहे, आणि त्याच्यामुळे पहिलं पद जर संख्या विशेषण असेल तर कोणता समास होतो? द्विगु समास. म्हणून त्याचं उत्तर काय होणार? द्विगु समास. हळद कुंकू. आता हळद कुंकू वगैरे, आता या ठिकाणी एकाच जातीचा समावेश त्या ठिकाणी होतो, आणि त्याच्यामुळे या शब्दाचा, या सामासिक शब्दाचा जो समास होणार कोणता होणार? समाहार द्वंद्व समास. म्हणजे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे, परंतु त्या ठिकाणी अनेक पदार्थाचा असा समावेश आपल्याला दिसतो आहे, आणि त्याच्यामुळे अनेक पदार्थाचा जर समावेश त्याच जातीचा जर समावेश होत असेल तर त्या ठिकाणी समाहार द्वंद्व समास होतो. त्यानंतर महाकाव्य. असे महान असे काव्य. आता या ठिकाणी म्हणजे उपमेय आणि उपमान किंवा विशेषण आणि विशेष्य असं या ठिकाणी आहे. म्हणजे काव्य हे जर विशेष्य घेतलं तर त्याचं विशेषण काय? महान. म्हणजे महान असं काव्य, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कोणता समास होणार? कर्मधारय समास. त्याच्यानंतर राम लक्ष्मण. दोन्ही पदं महत्त्वाची आहे, आणि दोन्ही पदं जर आपण काय म्हणतो त्याला सारख्याची आहे, त्याच्यामुळे याचा विग्रह करताना आपण काय करू? राम आणि लक्ष्मण. त्याच्यामुळे कोणता समास होणार? आणि शब्दाचा वापर केला विग्रह करताना, त्याच्यामुळे या ठिकाणी कोणता समास होणार? इतरेतर द्वंद्व समास. न्यायान्याय. आता या ठिकाणी परस्पर विरोधी शब्द आहे. न्याय अन्याय, म्हणजे या ठिकाणी त्याचा विग्रह कसा होणार? न्याय किंवा अन्याय, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी विकल्प आहे, परस्पर विरोधी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता होणार? वैकल्पिक द्वंद्व समास. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? पुढील तक्ता पूर्ण करा. आता या ठिकाणी सामासिक शब्द दिलेला आहे, विग्रह दिला आहे, आणि समासाचे नाव दिलेलं आहे. आता कुठे सामासिक शब्द गाळलेला आहे, कुठं विग्रह गाळलेला आहे, कुठं समासाचं नाव गाळलेलं आहे. तर जे गाळलेल्या ठिकाणी तुम्हाला तो बऱ्याचा. आता या पहिला शब्द जर घेतला आपण बरे वाईट, त्याचा विग्रह काय केला आहे? बरे किंवा वाईट. आता विग्रह करताना किंवा वापरला, त्याच्यामुळे या ठिकाणी समास कोणता होणार? द्वंद्व समास, पण कोणता? वैकल्पिक. बरोबर आहे. त्याच्यानंतर चंद्र सूर्य.
आता या ठिकाणी समासाचं नाव काय दिलं आहे? इतरेतर. इतरेतर समासामध्ये आपण विग्रह करताना काय करतो? आणि शब्द वापरतो. म्हणजे काय होणार? त्याचा विग्रह कसा होणार? चंद्र आणि सूर्य. त्याच्यानंतर या ठिकाणी समासी शब्द गाळलेला आहे. विग्रह दिला आहे 3 खंडाचा समूह आणि इकडं नाव समासाचं नाव काय दिलेलं आहे? द्विगु समास. आता द्विगु समास आहे म्हणजे पहिलं पद कोणतं राहणार? संख्या विशेषण. म्हणजे 3 खंड म्हणजे त्रिखंड. बरोबर आहे. म्हणजे त्याचा शब्द समासिक शब्द कोणता तयार होणार? त्रिखंड. त्याच्यानंतर या ठिकाणी समासिक शब्द दिलेला आहे, विग्रह दिलेला आहे आणि समासाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आता मीठ भाकर. तर मीठ भाकरीचा विग्रह काय केलेला आहे? मीठ भाकर वगैरे. आता वगैरे शब्द वापरला त्याच्यामुळे कोणता समास होणार? हा समाहार द्वंद्व समास. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न, पुढील विग्रहावरून सामासिक शब्द ओळखा. आता विग्रह दिलेला आहे आणि तुम्हाला त्यापासून काय ओळखायचं आहे? सामासिक शब्द. आता या ठिकाणी ऋणापासून मुक्त म्हणजे सामासिक शब्द काय तयार होणार? ऋणमुक्त. दुसरा शब्द कोणता आहे? 2 दलाचा समूह म्हणजे कोणता शब्द तयार होणार? द्विदल. प्रत्येक गावी म्हणजे गाव. भेद किंवा अभेद म्हणजे भेद. अशा प्रकारचे सामासिक शब्द तुम्हाला त्या विग्रहावरून तयार करायचे आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रकार, पुढील सामासिक शब्दावरून समास ओळखा. तुम्हाला काय दिलेला आहे? आता सामासिक शब्द दिलेला आहे. त्या सामासिक शब्दावरून तुम्हाला काय ओळखायचं आहे? समास ओळखायचा आहे. आता सत्यासत्य. आता सत्यासत्य म्हणजे सत्य असत्य म्हणजे कसं आहे? परस्पर विरोधी आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार? याचा विग्रह करताना काय होणार? सत्य किंवा असत्य म्हणजे विकल्प आहे. म्हणजे या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास. कोणता समास होणार? वैकल्पिक द्वंद्व समास. कारण दोन्हीही पद सत्य आणि असत्य दोन्ही पद महत्त्वाचे आहे, परंतु कसे आहे? परस्पर विरोधी आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जो समास होणार त्याचा विग्रह कसा होणार? सत्य किंवा असत्य आणि त्याच्यामुळे त्याचा समास होणार वैकल्पिक द्वंद्व समास. भाऊ बहीण. आता भाऊ बहीण या ठिकाणी दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे आणि त्याच्यामुळे भाऊ याचा विग्रह कसा होणार? भाऊ आणि बहीण म्हणजे इतरेतर आणि शब्द वापरला पण त्याच्यामुळे इतरेतर द्वंद्व समास. चौकोन. आता या ठिकाणी पहिलं पद काय आहे? संख्या विशेषण आहे आणि संख्या विशेषण असल्यामुळे कोण पण 4 कोण म्हणजे चौ शब्द हा संख्या विशेषण असल्यामुळे या ठिकाणी कोणता समास होणार? द्विगु समास. त्याच्यानंतर नीलकमल. आता दोन्ही पद हे कशा प्रथमा विभक्तीमध्ये आहे. या ठिकाणी कमल आहे पण कसे आहे? निळे आहे. कमल हे जर आपण काय पकडलं? विशेष्य पकडलं तर त्याचं विशेषण काय? नील. कमल आहे पण कसं आहे? निळा आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता समास होणार? कर्मधारय समास. त्याच्यानंतर भाजीपाला वगैरे म्हणजे हा जो शब्द आहे कोणत्या एकाच जातीच्या वस्तूंचा समावेश या ठिकाणी होतो, त्याच्यामुळे भाजीपाला वगैरे असं त्याचा विग्रह होणार आणि त्याचा समास काय होणार? समाहार द्वंद्व समास. तर अशा प्रकारे समासावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर या समासाचा अभ्यास करा. 3च समासाचा अभ्यास करायचा तुम्हाला. कर्मधारय, द्विगु आणि द्वंद्व. याच्यावरून तुम्हाला जर लिहिता येत असेल वहीमध्ये तर लिहून टाका. धन्यवाद.